ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा म्हणजे प्रत्येक सौभाग्यवतीसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा समजला जाणारा सण। वटपौर्णिमेच्या या व्रतासाठी आणि पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंनी रत्नागिरीतील बाजारपेठा अगदी फुलून गेल्या आहेत। रत्नागिरी शहराजवळील आसपासच्या गावातून व्यापारानिमित्त शहरात येणाऱ्या अनेक महिलांनी आज फणस, आंबे, आटाफणी, वडाच्या फांद्या, फुलं असं सर्वच साहित्य मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी आणलंय। शहरातील नोकरदार भगिनी संध्याकाळी घरी परतताना पूजेचे हे सर्व साहित्य घेऊनच जाताना दिसतायत। ही वडाची पानं आहेत, हे फणस आहेत, जांभळं आहेत, करवंद आहेत, आंबे आहेत। या व्रतामध्ये सुवासिनींना वाण देण्यासाठी आंबा, फणस, जांभूळ, करवंद यासारख्या फळांना फार महत्त्व आहे। काहींना वडाजवळ जाऊन पूजा करण्यासाठी वेळ नसतो, त्यामुळे वडाच्या फांदीचं पूजन करूनच त्यावर समाधान मानावं लागतं। म्हणून अशा वडाच्या फांद्या घेण्यासाठी सुद्धा महिला वर्गाची मोठी गर्दी झालेली दिसते। वटपौर्णिमेच्या सणानिमित्त बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल वाढली असून अनेक हातांना त्यामुळे रोजगार सुद्धा मिळाला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।